समास 4. अनुमान निरसन. लोकांसमोर अध्यात्मज्ञान मांडणारा कसा असावा याविषयी येथे सांगितले आहे. त्याच्याजवळ जर विषयाचे स्पष्ट ज्ञान नसेल तर ऐकणाऱ्यांचे नुकसान होते. स्वतःच्याच परस्पर विरोधी विधानांनी तो अडचणीत सापडतो. अशा मंडळींवर श्री समर्थ टीका करतात. असा हा सर्व ब्रह्म म्हणणारा सज्जन आणि दुर्जनांना एकच मानतो. म्हणून सांगतात की भेद हा ईश्वरानेच निर्माण केला आहे. तो कुणाच्या बापालाही मोडता येणार नाही. म्हणून श्रोत्यांनी देखील ज्याचे बोलणे स्वानुभवाचे आहे, सद्विचार ज्याच्या आचारातून दिसून येतो, त्याचेच निरूपण ऐकावे. श्रीराम. बहुत जनासी उपाये वक्तयास पुसता त्रासो नये. बोलता बोलता अन्वये सांडू नये. श्रोत्याने आशंका घेतली ते तत्काळ पाहिजे फेडिली. स्वगोष्टीने स्वगोष्टी पेचली ऐसे न व्हावे. पुढे धरिता मागे पेचला, मागे धरिता पुढे उडाला. ऐसा सापडतची गेला ठाई ठाई. पोहणारची गुचक्या खातो, जनास कैसा काढू पाहतो. आशय लोकांचा राहतो ठाई ठाई. जे जे सूक्ष्म नाम घ्यावे त्याचे रूप बिंबवून द्यावे. तरीच वक्ता म्हणवावे विचारवंत. ब्रह्म कैसे मूळ माया कैसी, अष्टधा प्रकृती शिवशक्ती कैसी. षड्गुणैश्वराची स्थिती कैसी गुणसाम्याची. अर्धनारी नटेश्वर प्रकृती पुरुषाचा विचार. गुणक्षोभिणी तदनंतर त्रिगुण कैसे. पूर्वपक्ष कोठून कोठवरी, वाच्यांश लक्षांशाची परी. सूक्ष्म नाना विचार करी धन्य तो साधू. नाना पाल्हाळी पडेना, बोलिलेची बोलावेना. मौन्य गर्भ अनुमाना आणून सोडी. घडी एक विमल ब्रह्म, घडी एक म्हणे सर्व ब्रह्म. द्रष्टा साक्षी सत्ता ब्रह्म क्षण एक. उगीच करी गथा गोवी, तो लोकांस कैसे उगवी. नाना निश्चये नाना गोवी पडत जाते. भ्रमास म्हणे परब्रह्म, परब्रह्मास म्हणे भ्रम. ज्ञातेपणाचा संभ्रम बोलोन दावी. ज्ञात्यास आणि पदार्थ भिडा, तो काय बोलेल बापुडा. सारा साराचा निवाडा झाला पाहिजे. वैद्य मात्रेची स्तुती करी, मात्रा गुण काहीच न करी. प्रचिती वीण तैसी परी ज्ञानाची झाली. जेथे नाही सारासार, तेथे अवघा अंधकार. नाना परीक्षेचा विचार राहिला तेथे. वंद्य निंद्य एक झाले, तेथे काये हाता आले. उन्मत्त द्रव्ये जे भुलले, ते भलतेच बोले. तैसा अज्ञान भ्रमे भुलला, सर्व ब्रह्म म्हणून बैसला. महापापी आणि भला एकची मानी. सर्व संग परित्याग, अव्वा सव्वा विषये भोग. दोघे एकची मानिता मग काये उरले. भेद ईश्वर करून गेला, त्याच्या बाचे नवचे मोडिला. मुखामध्ये घास घातला, तो अपानी घालावा. ज्या इंद्रियास जो भोग, तो तो करी यथा सांग. ईश्वराचे केले जग, मोडिता उरेना. प्रत्यय ज्ञाता सावधान, त्याचे ऐकावे निरूपण. आत्मसाक्षात्काराची खूण तत्काळ बाणे.
वेडे वाकडे जाणावे, आंधळे पाऊली ओळखावे, बाष्कळ बोलणे सांडावे, वमक जैसे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे हनुमान निरशन नाम समास चौथा. श्रीराम.